गोंदियाचा निकाल हा महायुतीच्या बाजूने लागताना दिसतोय। आदिवासी बहुल जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची सर्वत्र ओळख आहे। गोंदिया जिल्ह्याला छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन राज्याच्या सीमा जोडल्या आहेत। गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाची शेती केली जाते। तसंच जिल्ह्यात मोठे कारखाने नसले तरी अनेक छोट्या लघु उद्योगातून नागरिक स्वयंरोजगार निर्माण करतात। तर ही झाली जिल्ह्याची माहिती। आता जिल्ह्याच्या राजकारणाचा आढावा घ्यायचा झाला तर आजवर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांचं वर्चस्व पाहायला मिळते। तर दुसरीकडे भाजपनेही आपला पक्ष संघटना मजबूत केली आहे। सध्या अजित पवार आणि भाजप एकत्र असल्यामुळे महायुतीची ताकद वाढली आहे असं समीकरण जरी असलं तरीही यंदा मात्र लोकसभेला भाजपला दणका देत काँग्रेसचे खासदार निवडून आलेला आहे। त्यामुळेच विधानसभेला भारतीय जनता पार्टीचा आणि प्रफुल्ल पटेलांचा कस लागणार आहे। लोकसभेच्या निकालामुळे जिल्ह्यात महायुती डेंजर झोन मध्ये दिसत आहे। जिल्ह्याचे एकूण 4 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला तर महायुती आणि महाविकास या दोन्ही आघाड्यांना विजयाची समान संधी दिसतेय। गोंदियातील 4 मतदारसंघाचे नेमकं राजकीय चित्र काय असेल, यंदा गोंदियात कुणाची हवा चालणार हेच आपण सविस्तर पाहणार आहोत। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। यातला पहिला विधानसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे अर्जुनी मोरगाव। अर्जुनी मोरगाव मतदारसंघाचा 2019च्या विधानसभेचा आढावा पाहिला तर 2019 ला राष्ट्रवादीच्या मनोहर चंद्रिकापुरे यांनी भाजपच्या तत्कालीन मंत्री असलेल्या राजकुमार बडोले यांचा पराभव करत चंद्रिकापुरे हे जायंट किलर ठरले होते। मनोहर चंद्रिकापुरे यांना 72,400 मते मिळाली होती तर भाजपचे राजकुमार बडोले यांना 71,782 मते मिळाली होती। अवघ्या 4,000 मतांनी यांचा पराभव झाला होता। आता मात्र मतदारसंघाची राजकीय गणित मात्र फार उलटी झालेली पाहायला मिळत आहेत। कारण माजी आमदार राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत घड्याळाची उमेदवारी सुद्धा मिळवली आहे। तर विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची उमेदवारी कापत राजकुमार बडोलेंना दिल्यानं चंद्रिकापुरे यांनी नाराज होऊन पक्षाला रामराम ठोकत आपला मुलगा सुगत चंद्रिकापुरे यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरवले। तर महाविकास आघाडीने दिलीप बनसोडे यांना उमेदवारी देऊन निवडणुकीत रंगत भरली आहे। त्यामुळे अर्जुनी मोरगाव मतदारसंघाची यंदाची निवडणूक तिरंगी होताना दिसतेय। त्यामुळे यंदा अर्जुनी मोरगावचा नेमका निकाल कोणाच्या बाजूने लागेल हे येणाऱ्या 23 नोव्हेंबरला समजेल। दुसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे तिरोरा। तिरोरा मतदारसंघातून विजय रहांगडले हे महायुतीकडून तसंच रविकांत बोपचे हे महाविकास आघाडीकडून विधानसभेच्या मैदानात उतरलेत। मतदारसंघाच्या निवडणुकीकडे पाहिलं तर भाजपाचे विजय रहांगडाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे रविकांत उर्फ गुड्डू बोपचे यांच्यामध्ये दुहेरी लढत होत आहे। मात्र याही मतदारसंघात महाविकास आघाडीला बंडखोरीचा सामना करावा लागलाय। त्याबरोबरच दुसरीकडे वंचितचा जोरही पाहायला मिळतोय। वंचित तर्फे अतुल गजबिये यांना उमेदवारी देण्यात आली आहे। या सर्वांचा एकत्रित तोटा जर पाहायचा झाला तर तो राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात येते। तिसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे गोंदिया। 2019च्या विधानसभा निवडणुकीत गोंदिया मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळाली होती। यामध्ये अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपचे गोपाल अग्रवाल यांचा दारुण पराभव केला होता। या निवडणुकीत अपक्ष विनोद अग्रवाल यांना 1,02,996 इतकी मतं मिळाली होती तर भाजपच्या गोपाल अग्रवाल यांना 75,827 मतं मिळाली होती। काँग्रेसचे अमर वराडे यांनी 8,938 मतं मिळवली होती। पण यंदा विनोद अग्रवाल हेच महायुतीचे उमेदवार आहेत तर गोपाळ अग्रवाल हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। त्यामुळे यंदा गोंदियाची लढत ही 2 अग्रवाल मध्ये होताना दिसतीये। यात सध्या तरी गोपाळ अग्रवालांचे पारडं जड मानलं जाते। चौथा आणि महत्वाचा मतदारसंघ तो म्हणजे आमगाव। 2019च्या विधानसभा निवडणुकीत आमगाव मतदारसंघात काँग्रेसचे सहश्राम कोरोटे यांनी भाजपचे संजय पुराम यांचा पराभव केला होता। या निवडणुकीत आमदार सहश्राम कोरोटे यांना 88,265 इतकी मतं मिळाली होती तर भाजपच्या संजय पुराम यांना 80,845 मतं मिळाली होती। आता 2024च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर भाजपकडून परत संजय पुरम यांना संधी दिली आहे तर महाविकास आघाडीकडून राजकुमार पुरण हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। खरं तर विद्यमान खासदार नामदेव किरसान यांचे चिरंजीव दुष्यंत किरसान यांच्या नावाची चर्चा सुरू होती पण काँग्रेसने सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आहे। महाविकास आघाडी आणि महायुती अशी जोरदार फाईट इथे होताना दिसतेय। मतदारसंघात विकास कामावरून यंदाची निवडणूक होत असल्यानं भाजपला निवडणूक अवघड जात असल्याची चर्चा मतदारसंघात होतीये। गोंदिया जिल्ह्यातील 4ही मतदारसंघाचा आढावा घेतला तर एक गोष्ट मात्र नक्की आहे
की यंदा भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना ही निवडणूक आव्हानात्मक असेल यात काही शंका नाहीये। बाकी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।